Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 17.2 of chapter number 17, circle, chord and arc from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 118 वर प्रॅक्टिस सेट 17.2 दिलेला आहे. यामध्ये फक्त आणि फक्त 2 क्वेश्चन्स आहेत आणि सगळ्यात भारी गोष्ट कोणती आहे ती माहितीये का तुम्हाला? प्रॅक्टिस सेट 17.2 हा या टेक्स्टबुक मधील लास्ट प्रॅक्टिस सेट आहे. यानंतरनं आपल्याला एकही प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा नाहीये. काम काय करायचं आपल्याला? फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. का? कारण पुढे एक्झाम्स येत आहेत आणि एक्झाम्स मध्ये चांगले मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत. चांगले मार्क्स मिळाल्यानंतर कमेंट करून मला सांगायला मात्र विसरायचं नाहीये की टीचर मला इतके इतके मार्क्स मिळालेले आहेत. मला खूप आनंद होईल. चला आता बॅक टू द पॉइंट. आता आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत अतिशय सोप्या पद्धतीने. कसे सॉल्व्ह करणार ते आपण पाहणारच आहोत. पण त्याही आधी काय करतो आपण नेहमी? येस, आपल्या बेसिक कन्सेप्ट आपण आपल्या क्लिअर करून घेत असतो. सो चला समजून घेऊयात. टेक्स्टबुक मध्ये आपल्याला हा जो पॉइंट आहे तो दिलेला आहे की आर्क्स करस्पॉन्डिंग टू द कॉर्ड ऑफ अ सर्कल म्हणजे काय. आता इतकं मोठं नाव वाचल्यानंतर ना तुम्हाला थोडंसं टेन्शन आलं असणार की खूप काहीतरी डिफिकल्ट आहे. पण डिफिकल्ट अजिबात नाहीये. आपण प्रॅक्टिस सेट 17.1 मध्येच अभ्यासलं होतं आर्क्स म्हणजे काय, हो की नाही. हे पहा, हा एक सर्कल आहे. ओ हा त्याचा सेंटर पॉइंट आहे. सर्कलच्या एजवर कुठेही आपण हे असे 2 पॉइंट्स घेतले, त्यामुळे काय झालेलं आहे, हा जो सर्कल आहे त्याचे 2 तुकडे झालेले आहेत. 2 तुकडे झालेत म्हणजे हा सर्कल 2 आर्क्स मध्ये डिवाइड झालेला आहे. हे पहा, हा एक आर्क आणि हा एक आर्क. आता या आर्कला नाव कसं देणार? आर्क ए बी आणि आर्क ए बी का नाही? त्यासाठी काय करतो आपण? इकडे एक पॉइंट घेतो, त्याला नाव देतो. आता मला सांगा या आर्कचं काय नाव आहे? आर्क ए सी बी. आणि हा जो मोठा आर्क आहे त्याचं काय नाव आहे? आर्क ए डी बी. क्लिअर? जो लहान आर्क असतो त्याला आपण म्हणतो मायनर आर्क, जो मोठा आर्क असतो त्याला म्हणतो मेजर आर्क. आता मला सांगा की या दोन्ही आर्क्सचे एंड पॉइंट्स कोणते आहेत? एंड पॉइंट्स कोणते आहेत म्हणजे हे पहा, हा जो मायनर आर्क आहे तो कुठून चालू झालाय? ए पासून, संपलाय कुठे? बी पर्यंत, हो की नाही. म्हणजे एंड पॉइंट्स काय आहेत या आर्कचे? ए आणि बी. जो मेजर आर्क आहे त्याचे एंड पॉइंट्स काय आहेत? ए आणि बी. अरे, दोन्ही आर्क्सचे एंड पॉइंट्स हे सेम आहेत. म्हणजेच अशा आर्क्सला आपण काय म्हणतो? करस्पॉन्डिंग आर्क्स. कळला का इथला? या शब्दाचा अर्थ कळला का? आर्क्स करस्पॉन्डिंग टू द कॉर्ड ऑफ अ सर्कल नाही, फक्त करस्पॉन्डिंग अर्थ कळलेला आहे. थांबा, हे जे पूर्ण आपल्याला दिलेलं आहे त्याचा काय अर्थ आहे ते पण समजून घेऊयात. हे पहा, आता इथे हा एक सर्कल, सेंटर पॉइंट ओ, आणि या सर्कलला आपण एक कॉर्ड ड्रॉ करूयात, कॉर्ड ए बी. आता या कॉर्डमुळे काय तयार झालेलं आहे? या सर्कलचे 2 आर्क्स तयार झालेले आहेत. हे पहा, हा एक आर्क आणि हा एक आर्क. बरोबर. कशामुळे तयार झाले हे आर्क्स? तर या कॉर्डमुळे तयार झालेले आहेत. आणि या दोन्ही आर्क्सचे एंड पॉइंट्स काय आहेत? ए आणि बी. दोन्ही आर्क्सचे एंड पॉइंट्स हे सेम आहेत. आता अर्थ कळाला का? आर्क्स करस्पॉन्डिंग टू द कॉर्ड ऑफ अ सर्कल. सर्कलच्या कॉर्डमुळे तयार झालेले करस्पॉन्डिंग आर्क्स. आता हे जे आर्क्स तयार झालेत ते कशामुळे तयार झालेत? या कॉर्ड ए बी मुळे तयार झालेले आहेत. म्हटल्यावर हे आर्क्स कसे आहेत? करस्पॉन्डिंग आर्क्स आहेत. आता हा जो मायनर आर्क आहे त्याला नाव काय देणार आपण? ए एक्स बी. आता हा जो मोठा आर्क आहे, मेजर आर्क, त्याचं नाव आपल्याला सांगायचंय. त्यासाठी या आर्कवर कुठेही एक पॉइंट घेणार आणि नाव सांगा आता. आर्क ए वाय बी. सो सर्कलच्या कॉर्डमुळे तयार झालेले करस्पॉन्डिंग आर्क्स म्हणजे काय ते तुम्हाला कळालं का? चला आता कॉन्ग्रुएंट आर्क्स म्हणजे काय ते समजून घेऊयात. इफ द मेजर्स ऑफ 2 आर्क्स of circle are same then 2 arcs are congruent. जर सर्कल मधील 2 आर्क्सचं मेजर हे सेम असेल तर ते 2 आर्क्स हे कॉन्ग्रुएंट असतात. आता आर्क्सला कसं मेजर करायचं? प्रॅक्टिस सेट 17.1 मध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कसं मेजर करायचं. जर कोणी पाहिलेला नसेल तो व्हिडिओ तर मी इथे पुन्हा तुम्हाला सांगते. हे पहा, इथे सेंटर ओ असलेला एक सर्कल मी ड्रॉ केलेला आहे आणि या सर्कलवर मी अशा प्रकारे इथे 2 पॉइंट्स घेतले. या 2 पॉइंट्समुळे काय झालेलं आहे? इथे एक आर्क तयार झालाय. या आर्कचं नाव काय आहे? तर त्यासाठी आपल्याला इथे आणखी एक पॉइंट घ्यावा लागणार. त्याला नाव देऊया क्यू. काय नाव आहे आता? पी क्यू आर. आर्क पी क्यू आर. आर्क पी क्यू आर हा किती, काय त्याचं मेजर काय आहे हे कसं आपण फाइंड आउट करणार? त्यासाठी आपण काय करतो?
या आर्कचे जे एंड पॉइंट्स आहेत त्या एंड पॉइंट्स पासून सर्कलच्या सेंटर पर्यंत एक लाईन ड्रॉ करतो किंवा सर्कलच्या सेंटर पासून आर्कच्या एंड पॉइंट्स पर्यंत एक हे पहा अशा प्रकारे लाईन मी ड्रॉ केलेली आहे. त्याचबरोबर पुन्हा इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ केली. काय झालं? एक सेंट्रल अँगल तयार झालेला आहे. बरोबर. आता हा सेंट्रल अँगल किती डिग्रीचा आहे ते प्रोट्रॅक्टरच्या मदतीने आपण मेजर करायचं. हे पहा आता 0 कुठे पहा बरं. हे पहा या लाईनवर 0 इथे आहे. चला 0 पासून स्टार्ट करा. 0, 10, 20, 30, 40, 50, 60 अँड 70 वर इथे ही आपली लाईन आहे. सो हा जो सेंट्रल अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे? सेंट्रल अँगल इथे 70 डिग्रीचा आपल्याला भरलेला आहे. मग जितक्या डिग्रीचा हा सेंट्रल अँगल आहे त्याच्या समोरचा जो आर्क आहे तो सुद्धा तेवढ्याच डिग्रीचा असतो. आलं लक्षात? मेजर ऑफ अँगल POR is equal to 70 degree. Hence, measure of arc PQR is equal to 70 degree. हा सेंट्रल अँगल 70 डिग्रीचा आहे म्हटल्यावर त्याच्या समोरचा जो आर्क आहे तो सुद्धा 70 डिग्रीचा असतो. आता आर्कला मेजर कसं करायचं ते तुम्हाला कळालेलं आहे. पुन्हा एकदा टॉपिक कडे येऊया की कॉन्ग्रुअंट आर्क्स आणि त्याची डेफिनेशन. काय म्हटलं मी की सर्कलचे दोन आर्क्स चं मेजर जर सेम असेल, इक्वल असेल तर ते दोन आर्क्स कॉन्ग्रुएंट असतात. टेक्स्टबुक मध्ये हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. आता यामध्ये पहा आपल्याला इथे एक अँगल दिसतोय आणि इकडे एक अँगल दिसतोय. आयडेंटिकल मार्क्स दिलेले आहेत. हे आयडेंटिकल मार्क्स काय शो करतात की हे दोन्ही अँगल्स हे इक्वल मेजरचे आहेत. बरोबर. मग आता अँगल सेंट्रल अँगल COD या सेंट्रल अँगलच्या समोरचा आर्क कोणता आहे? हे पहा हा CYD. त्याचबरोबर सेंट्रल अँगल AOB च्या समोरचा आर्क आहे AXB. मग जितक्या डिग्रीचा और जितकं मेजर या दोन्ही अँगल्सचं आहे तितकंच मेजर त्यांच्या समोरच्या आर्कचं सुद्धा असणार आहे. बरोबर. आता ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली. बरोबर. हे दोन्ही अँगल्स इक्वल मेजरचे आहेत म्हटल्यावर हे आर्क सुद्धा इक्वल मेजरचे असणार आहेत. त्याचबरोबर यांच्या जर आपण अशा कॉर्ड ड्रॉ केल्या ना तर या कॉर्ड सुद्धा सेम मेजरच्या असतात. येते लक्षात? अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल आहेत, मग त्यांच्या समोरचे आर्क्स सुद्धा इक्वल असणार आणि त्यांच्या ज्या कॉर्ड आहेत त्या सुद्धा इक्वल असणार. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा नंबर्स आपल्याला सांगायचं असतं नंबर्स बद्दल की दोन नंबर्स हे सेम आहेत, सेम त्यांची व्हॅल्यू आहे तर आपण इक्वल असा वर्ड यूज करतो. पण जेव्हा दोन अँगल्स, दोन आर्क्स, दोन लाईन्स या इक्वल आहेत असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण कॉन्ग्रुएंट हा वर्ड यूज करतो. लक्षात आलं तुम्हाला इक्वल आणि कॉन्ग्रुएंट मधला फरक? 2 + 3 5. बरोबर. त्यानंतर 4 + 1 5. मग या ज्या व्हॅल्यूज आहेत 2 + 3 आणि 4 + 1 या इक्वल आहेत. पण जर मला सांगायचं असेल की हे दोन अँगल इक्वल आहेत, त्यांचं मेजर नाही हा, मला फक्त एवढं म्हणायचंय की हे दोन अँगल इक्वल आहेत तर मात्र मला कॉन्ग्रुएंट हा वर्ड यूज करावा लागेल. येते लक्षात? आता हे पहा टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला ही फिगर तर दिलेलीच आहे, त्याचबरोबर हे एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. मेजर ऑफ अँगल हे पहा. आता मेजर आपण म्हणतोय की नाही, मेजर ऑफ अँगल AOB कुठे? AOB किती आहे ते दिलेलं नाहीये. फक्त काय दिलंय? मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू, इक्वल आहे मेजर AOB चं कुणाबरोबर? तर COD बरोबर. COD. सो मेजर ऑफ आर्क जर हे अँगल इक्वल असतील तर त्यांच्या समोरचे जे आर्क्स आहेत ते सुद्धा इक्वल असणार. सो मेजर ऑफ आर्क AXB is equal to measure of arc CYT. Hence, हे पहा आता इथे मेजर म्हटलंय म्हणून इक्वल टू चं साइन यूज केलेलं आहे. पण आता मेजर हा वर्ड कुठे यूज केलाय का? नाही. नंबर्सचा इथे काही संबंध नाहीये. इथे काय आपल्याला म्हणायचंय की हे आर्क इक्वल आहेत, त्यांचं मेजर नाही म्हणायचंय आपल्याला, नुसते आर्क इक्वल आहेत असं म्हणायचंय. म्हटल्यावर कॉन्ग्रुएंटचं साइन आपण यूज केलेलं आहे. हे जे साइन आहे याला कॉन्ग्रुएंट साइन असं म्हणतात. सो आर्क AXB इज कॉन्ग्रुएंट टू आर्क CYD. आता जर आर्क कॉन्ग्रुएंट आहेत
तर त्यांच्या ज्या कॉर्ड्स असणार आहेत त्या सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आय होप बऱ्याचशा गोष्टी आता तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. सो द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. याचा अर्थ कळला का तुम्हाला काय आहे? की हे पहा इथे आर्क ए एक्स बी हा कॉन्ग्रुएंट आहे कोणत्या आर्कचा? तर आर्क सी वाय डी. आताच आपण इथे पाहिलं बरोबर, हे दोन्ही आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हटल्यावर यांच्या ज्या कॉर्ड्स आहेत त्या सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी. बरोबर. नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे? इन अ सर्कल इफ टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. एखाद्या सर्कल मध्ये जर दोन कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर देअर करस्पॉन्डिंग मायनर आर्क्स अँड मेजर आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. त्यांचे करस्पॉन्डिंग मायनर आर्क्स आणि मेजर आर्क्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. आय होप हे जे सेकंड स्टेटमेंट आहे की त्यामध्ये थोडीशी तुम्हाला गडबड होऊ शकते. इन डिटेल समजून घेऊया. हे पहा सेकंड स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं आहे? एखाद्या सर्कल मध्ये जर त्यांच्या दोन कॉर्ड्स या कॉन्ग्रुएंट असतील. आता इथे दोन कॉर्ड्स मी ड्रॉ करून घेतलेले आहेत. कॉर्ड ए बी आणि कॉर्ड सी डी या दोन्ही कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हटल्यावर या दोन्ही कॉर्ड्सचे जे मायनर आर्क्स आहेत ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत. त्याचबरोबर त्यांचे मेजर आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत. का? कारण की या ज्या कॉर्ड्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत. आता हे पहा कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी. कॉर्ड ए बी चा मायनर आर्क कोणता आहे? हा ए एक्स बी. आणि कॉर्ड सी डी चा मायनर आर्क आहे सी वाय डी. मग हे दोन्ही आर्क्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. का कॉन्ग्रुएंट आहेत? कारण या ज्या कॉर्ड्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत. बरोबर. सो इथे आपण राईट करून टाकूया कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी. सो आर्क ए एक्स बी इज कॉन्ग्रुएंट टू आर्क सी वाय डी. आता हे झालं मायनर आर्क्सचं. मोठे आर्क मेजर आर्क त्यांचं काय? तर हे पहा कॉर्ड ए बी चा जो मेजर आर्क आहे काय नाव देणार आपण त्याला? ए सी बी म्हणा किंवा ए वाय बी म्हणा किंवा ए डी बी म्हणा. आर्क तर तोच आहे. बरोबर. सो इथे या आर्कला हा जो मेजर आर्क आहे कॉर्ड ए बी चा त्याला आपण नाव देऊयात ए वाय बी. ए वाय बी हा कॉन्ग्रुएंट असणार आहे कोणत्या मेजर आर्कला? तर कॉर्ड सी डी चा जो मेजर आर्क आहे त्याला. कॉर्ड सी डी चा मेजर आर्क म्हणजेच मोठा आर्क कोणता होणार मग? तर सी एक्स डी. लक्षात घ्या सी एक्स आणि डी. लेट्स राईट हिअर सी एक्स डी. सो इथे क्लिअर झाल्या का गोष्टी तुम्हाला? जर कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे मायनर आर्क्स आणि मेजर आर्क्स हे कॉन्ग्रुएंट असतात. तर बऱ्याचशा गोष्टी आता इथे आपण अभ्यासलेल्या आहेत. त्याच यूज करून आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 17.2 मधील हे दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन इथे आपण पाहूया काय दिलेला आहे. द डायमीटर पी क्यू अँड आर एस ऑफ द सर्कल विथ सेंटर सी आर परपेंडिक्युलर टू इच अदर ऍट सी. इथे हा एक सर्कल दिलेला आहे ज्याचा सेंटर पॉइंट सी आहे आणि या सर्कलचे दोन डायमीटर्स आहेत. डायमीटर पी क्यू आणि डायमीटर आर एस. हे दोन्ही डायमीटर एकमेकांना पॉइंट सी वर परपेंडिक्युलर आहेत. स्टेट व्हाय आर्क पी एस अँड आर्क एस क्यू आर कॉन्ग्रुएंट. मग आता इथे आपल्याला विचारलेलं आहे की तुम्ही मला सांगा की हे आर्क पी एस, हे पहा हा आर्क पी एस आणि आर्क एस क्यू हे दोन आर्क्स कॉन्ग्रुएंट का आहेत? राईट द अदर आर्क्स विच आर कॉन्ग्रुएंट टू आर्क पी एस. आणि इतर या सर्कल मध्ये कोणते आर्क असे आहेत की जे आर्क पी एस ला कॉन्ग्रुएंट आहेत? सो खूप इझी आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये. क्वेश्चन कळाला का तुम्हाला काय काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये? की एक सी सेंटर पॉइंट असलेला सर्कल आहे, त्याचे दोन डायमीटर्स आहेत, एक पी क्यू आणि एक आर एस, आणि हे दोन्ही डायमीटर पॉइंट सी वर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलर आहेत याचा काय अर्थ? परपेंडिक्युलर म्हटलं की लगेच 90 डिग्री डोळ्यासमोर आलं पाहिजे. परपेंडिक्युलर झाल्यामुळे दोन्ही डायमीटर इथे परपेंडिक्युलर झाल्यामुळे सगळीकडे कोणता अँगल तयार झालेला आहे? 90 डिग्रीचा. हे पहा हा 90 डिग्री तर ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. हा 90 डिग्री झाला, हा 90 डिग्री झाला, हा 90 डिग्री झाला. म्हणजे हे सगळे अँगल्स जे 4 अँगल्स इथे तयार झालेले आहेत ते सगळे 90 डिग्रीचे आहेत. याचाच अर्थ सगळे अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. बरोबर. आता आपल्याला माहित आहे की इथे प्रत्येक अँगलच्या समोरचा जो आर्क आहे तो सुद्धा सेम मेजरचा असतो.
जितक्या मेजरचा तो अँगल आहे तितक्याच मेजरचा त्याच्या समोरचा आर्क असतो, बरोबर. मग याचा काय अर्थ घेणार की जर हा 90 डिग्रीचा अँगल आहे तर त्याच्या समोरचा हा आर्क सुद्धा 90 डिग्रीचा असणार. जर हा अँगल 90 डिग्रीचा आहे, इथला अँगल SCQ हा जर 90 डिग्रीचा आहे तर त्याच्या समोरचा आर्क SQ किती डिग्रीचा असणार आहे? ऑफकोर्स 90 डिग्रीचा, हो की नाही. आता हा 90 डिग्रीचा आहे मग त्याच्या समोरचा आर्क सुद्धा 90 डिग्रीचा असणार. त्यानंतर हा 90 डिग्रीचा आहे मग त्याच्या समोरचा आर्क सुद्धा 90 डिग्रीचा असणार. सो हा क्वेश्चन रीड केल्यास आपल्याला लगेच कळतंय की आर्क PS आणि आर्क SQ हे कॉन्ग्रुएंटच आहेत. त्याचबरोबर इथे जेवढे केवढे आर्क तयार झालेले आहेत म्हणजे आर्क PS, आर्क SQ, आर्क QR आणि आर्क PR हे 4 आर्क एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. पण त्याचं सोल्युशन कसं राईट करणार आपल्याला इथे कळतंय, पण राईट कसं करणार चला ते समजून घेऊया. हे पहा, सोल्युशन सगळ्यात आधी राईट करायचं आहे. मग त्यानंतर क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे, डायमीटर PQ इज परपेंडिक्युलर टू डायमीटर RS, बरोबर. त्यानंतर राईट करायचं, हे गिवन आहे ना, सो गिवन असं राईट करायचं ब्रॅकेटमध्ये. त्यांना सांगायचंय की तुम्ही आम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. आता हे दोन डायमीटर्स परपेंडिक्युलर असल्यामुळे काय झालेलं आहे, 4 अँगल्स तयार झालेत. आणि हे सगळे जे 4 अँगल्स तयार झालेले आहेत ते किती डिग्रीचे झालेले आहेत, मग परपेंडिक्युलर असल्यामुळे 90 डिग्रीचे. मग खाली राईट करून घेऊयात की जे 4 अँगल्स तयार झालेले आहेत ते 90 डिग्रीचे तयार झालेले आहेत. सो कोणकोणते आहेत ते, अँगल मेजर ऑफ अँगल PCS किती 90 डिग्री, त्यानंतर मेजर ऑफ अँगल SCQ 90 डिग्री, मेजर ऑफ अँगल RCQ 90 डिग्री, मेजर ऑफ अँगल RCP 90 डिग्री. So let's write here measure of angle PCS is equal to measure of angle SCQ is equal to measure of angle PCR is equal to measure of angle RCQ किती 90 डिग्री. आता सगळ्यात पहिला क्वेश्चन त्यांनी आपल्याला विचारलेला आहे, स्टेट why arc PS and arc SQ are congruent. हे जे आर्क आहेत आर्क PS आणि आर्क SQ हे कॉन्ग्रुएंट का आहेत ते आम्हाला सांगा. मग आम्ही पण काही कमी हुशार आहोत का, लगेच आता इथे राईट करून टाकूयात की का बरं हे दोन आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत. कारण हे पहा, जर PCS हा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे तर त्याच्या समोरचा आर्क सुद्धा 90 डिग्रीचा असणार आहे, बरोबर. आता हा अँगल SCQ हा 90 डिग्रीचा आहे, मग त्याच्या समोरचा आर्क किती डिग्रीचा असणार, ऑफकोर्स 90 डिग्रीचा. मग PS आर्क 90 डिग्रीचा, आर्क SQ 90 डिग्री म्हटल्यावर हे दोन्ही आर्क कॉन्ग्रुएंट झाले ना. मग चला इथे राईट करूयात, मेजर ऑफ अँगल PCS इज इक्वल टू, आपल्याला माहित आहे की जितक्या मेजरचा हा अँगल आहे तितक्याच मेजरचा त्याच्या समोरचा आर्क असतो. सो मेजर ऑफ अँगल PCS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क PS किती 90 डिग्री. त्याचबरोबर हा खालचा मेजर ऑफ अँगल SCQ इज इक्वल टू त्याच्या समोरचा आर्क SQ किती 90 डिग्री, बरोबर. आता पहा, हे दोन आर्क्स PS आणि SQ 90 डिग्रीचे आहेत म्हटल्यावर आपण इथे नेक्स्ट स्टेटमेंट राईट करू शकतो की मेजर ऑफ आर्क PS इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क SQ, हो की नाही. दोन्ही 90 डिग्रीचे आहेत. इथे खाली आपण रिझन राईट करूयात फ्रॉम 1 and 2. आपण इथे प्रूफ केलंय की हा अँगल 90 डिग्रीचा आहे म्हटल्यावर त्याच्या समोरचा जो आर्क PS आहे तो 90 डिग्रीचा आहे. त्यानंतर हा अँगल जर 90 डिग्रीचा आहे तर त्याच्या समोरचा आर्क सुद्धा 90 डिग्रीचा आहे. आता दोन्ही आर्क्स 90 डिग्रीचे आहेत म्हटल्यावर इक्वल आहेत मेजरने. मग इक्वल आहेत मेजरने म्हटल्यावर हे दोन्ही आर्क्स कसे आले, मग कॉन्ग्रुएंट झाले. आर्क PS इज कॉन्ग्रुएंट टू आर्क SQ. झालं सॉल्व्ह करून. चला आता इथे आपल्याला रिझन पण तर राईट करावं लागणार. काय रिझन राईट करणार, इफ द मेजर्स ऑफ 2 आर्क्स ऑफ अ सर्कल आर सेम, जर दोन्ही आर्क्सचं मेजर सेम असेल तर द 2 आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. या आधी सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे की 2 आर्क्स कॉन्ग्रुएंट कधी असतात, जर त्यांचं मेजर सेम असेल तर ते 2 आर्क्स कॉन्ग्रुएंट असतात. सो हे जे स्टेटमेंट आहे ना ते लर्न करून ठेवायचंय, कारण हे स्टेटमेंट आपल्याला राईट करावं लागणार आहे. आन्सर राईट करते वेळी आपल्याला नुसतं एवढंच राईट करून चालणार नाही, ही प्रॉपर्टी आपल्याला राईट करावी लागणार आहे. सो ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे आणि आन्सर मध्ये राईट करायची आहे, याला मार्क्स असतात. चला आता पुढे त्यांनी काय क्वेश्चन विचारलेला आहे, राईट द अदर आर्क्स विच आर कॉन्ग्रुएंट टू आर्क PS. आता इतर सुद्धा आर्क्स त्यांनी विचारलेले आहेत आपल्याला की जे PS ला कॉन्ग्रुएंट आहेत. आता हे पहा, इथे हा अँगल पहा, अँगल PCR 90 डिग्रीचा आहे म्हटल्यावर त्याच्या समोरचा आर्क PR सुद्धा 90 डिग्रीचा असणार आहे. मग ते इथे राईट करून घेऊयात आपण.
मेजर ऑफ अँगल PCR इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क PR इज इक्वल टू काय येणार 90 डिग्री, दोन्ही 90 डिग्रीचे आहेत. त्याचबरोबर हा अँगल पहा RCQ 90 डिग्री, मग त्याच्या समोरचा आर्क सुद्धा RQ 90 डिग्री. सो RCQ मेजर ऑफ अँगल RCQ इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क RQ किती 90 डिग्री. याला 4 नंबर देऊन घेऊया. आता हे पहा, आधी आपण प्रूफ केलेला आहे की नाही की हा जो आर्क PS आहे तो सुद्धा 90 डिग्रीचा आहे, हो की नाही. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, आर्क PS ला आणखी कोणते आर्क्स कॉन्ग्रुएंट आहे. बरोबर. आता इथे हे पहा, आपल्याला हे कळलेलं आहे की आर्क PR 90 डिग्रीचा आहे, आर्क RQ 90 डिग्रीचा आहे आणि आर्क PS सुद्धा 90 डिग्रीचा आहे. म्हणजे हे तीनही आर्क्स 90 डिग्रीचे आहेत. बरोबर. खरं पाहता हे चारही आर्क्स 90 डिग्रीचे आहेत. हे आपण प्रूफ केलेलं आहे इथे, हो ना. मग त्यांनी आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, सुरुवातीला विचारलं की प्रूफ करा की PS आणि SQ कसे कॉन्ग्रुएंट आहेत, आणि नेक्स्ट क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलेलं आहे की PS ला आणखी कॉन्ग्रुएंट आर्क्स कोणते आहेत. म्हणून आता आपण इथे राईट करणार आहोत की आर्क मेजर ऑफ आर्क PR इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क RQ इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क PS. सो लेट्स राईट मेजर ऑफ आर्क PR इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क RQ इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क PS फ्रॉम 1, 3 and 4. असे नंबर का आपण इथे राईट केलेले आहेत, कारण हे पहा, फर्स्ट स्टेटमेंट मध्ये आपण प्रूफ केलंय की 90 डिग्रीचा आहे PS. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट मध्ये प्रूफ केलेला आहे की मेजर ऑफ आर्क PR हा 90 डिग्रीचा आहे. त्यानंतर फोर्थ स्टेटमेंट मध्ये सुद्धा आपण प्रूफ केलेला आहे की आर्क RQ हा 90 डिग्रीचा आहे. म्हणून इथे आपण अशा प्रकारे राईट केलेलं आहे की हे तीनही आर्क्स इक्वल आहेत. आता इक्वल आहेत याचाच अर्थ आपण यांना कॉन्ग्रुएंट म्हणू शकतो. सो लेट्स राईट हिअर आर्क PR इज कॉन्ग्रुएंट टू आर्क RQ अँड इज, आता हे दोन्ही आर्क्स त्याचबरोबर आर्क PS हा सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. रिझन राईट करूयात. इफ द मेजर्स ऑफ टू आर्क्स ऑफ अ सर्कल आर सेम देन द टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. सो आर्क PR अँड आर्क RQ आर कॉन्ग्रुएंट टू आर्क PS. सो अशा प्रकारे इथे आपला हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. आता फर्स्ट क्वेश्चनला पाहिल्या आपल्याला लगेच समजतं की कोणते आर्क्स हे कॉन्ग्रुएंट आहेत, पण राईट करते वेळी थोडीशी दमछाक होते की बाबा कसं काय प्रूफ करणार. पण तोच तर क्वेश्चन आहे की प्रूफ करून आम्हाला सांगा की हे सगळे आर्क्स कॉन्ग्रुएंट कसे आहेत. त्यामुळे हा सगळा घाट घातलेला आहे आपण. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन द ऍडजॉइनिंग फिगर, अरे बापरे काय फिगर दिलेली आहे इथे, पाहिलं भीतीच वाटते, हो ना. इन द ऍडजॉइनिंग फिगर O is the center of the circle. ओके, हा O जो आहे तो सेंटर आहे सर्कलचा. whose diameter is MN. या सर्कलचा MN हा डायमीटर आहे. ओके. त्यानंतर मेजर ऑफ सम सेंट्रल अँगल्स आर गिवन इन द फिगर. काही सेंट्रल अँगल्स मेजर त्यांनी दिलेला आहे. ओके, दिलेला आहे. हे पहा, BON चं मेजर दिलेलं आहे. त्यानंतर CON चं मेजर दिलेलं आहे. AOM चं मेजर आहे. MOD चं मेजर आहे. ओके. हेन्स फाइंड द फॉलोइंग. आता इतकं सगळं त्यांनी दिलेलं आहे आणि हे खाली आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. सो फर्स्ट काय आहे, आधी फर्स्ट सॉल्व्ह करूयात. मेजर ऑफ अँगल AOB आणि मेजर ऑफ अँगल COD. AOB आणि COD आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सो फर्स्ट राईट करूयात की MN काय आहे, डायमीटर आहे. हे पहा, MN डायमीटर असल्यामुळे या सर्कलचे इक्वल 2 पार्ट्स तयार झालेले आहेत. बरोबर. संपूर्ण सर्कल हा 360 डिग्रीचा असतो. बरोबर. डायमीटरमुळे सर्कलचे 2 इक्वल पार्ट्स तयार झालेत. म्हणजे हा जो सेमी सर्कल आहे तो किती डिग्रीचा असणार, सर्कलचा हा पार्ट 180 डिग्री आणि सर्कलच्या इकडचा हा जो पार्ट आहे तो 180 डिग्री. हो की नाही. आता सॉल्व्ह करता येईल ना. चला, पाहिल्या ही जरा फार खतरनाक वाटतं, पण अजिबात काही घाबरायचं नाहीये, आपल्याला सगळं माहित आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट आपण इथे राईट करूया. सेगमेंट MN is the diameter of the circle. It is given in the question. So measure of angle AOM. हे पहा, AOM किती दिलंय, 100 दिलेला आहे. आता मी तुम्हाला म्हटलं ना की डायमीटरच्या इकडचा सगळा पार्ट 180 डिग्रीचा,
त्याचबरोबर डायमीटरच्या इकडचा सगळा पार्ट 180 डिग्रीचा. आता इकडच्या पार्ट मध्ये कोणते अँगल्स आहेत, तर इकडच्या पार्ट मध्ये आपल्याला 3 अँगल्स दिसत आहेत, बरोबर. पण आपण याला 2 अँगल्स मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो, जसं की AOM, अँगल AOM आणि अँगल AON, हो की नाही. सो चला इथे राईट करूयात, मेजर ऑफ अँगल AOM प्लस मेजर ऑफ अँगल AON इज इक्वल टू 180 डिग्री. आणि हे पहा इथे हे 2 अँगल्स, हा एक आणि हा एक 180 डिग्रीज आहे. आता हा जो अँगल आहे ना AON, हा अँगल 2 अँगल्स मध्ये डिवाइड झालेला आहे. त्यातील एका अँगलचा मेजर त्यांनी दिलेला आहे. सो आपण राईट करूयात की AON म्हणजेच 2 अँगल्स आहेत. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. हे पहा अँगल्स इन अ लिनियर पेअर. मी म्हटलं ना इथे हा डायमीटर आहे, डायमीटरच्या या पार्ट्सचं जे मेजर आहे ते 180 डिग्री आहे आणि या पार्ट्सचं मेजर आहे 180 डिग्री. आता 180 डिग्री त्याचं रिजन आपल्याला द्यावं लागणार ना. मग एका स्ट्रेट लाईनवर रिजन आपण हे सुद्धा राईट करू शकतो की एका स्ट्रेट लाईनवर फॉर्म झालेले अँगल्स हे 180 डिग्रीचे असतात, बरोबर. सो एका स्ट्रेट लाईनवर इकडचे अँगल्स फॉर्म झालेले आहेत, सो हे 180 डिग्री आणि इकडचे अँगल सुद्धा एका स्ट्रेट लाईनवर फॉर्म झालेले आहेत म्हणून हे 180 डिग्री. सो अँगल्स इन अ लिनियर पेअर हे आपण इथे या स्टेटमेंटसाठी रिझन राईट केलेलं आहे. पुढे राईट करूयात. सो मेजर ऑफ अँगल AOM प्लस मी आताच तुम्हाला सांगितलं की मेजर ऑफ अँगल म्हणजे अँगल AON मध्ये 2 अँगल्स आहेत. सो ते राईट करून घेऊया तिथे. मेजर ऑफ अँगल AOB, हे पहा AOB आणि अँगल BON इज इक्वल टू 180 डिग्री. आता ज्याचं मेजर आपल्याला माहित आहे, आपल्याला फिगर मध्ये दिलेलं आहे, त्याचं इथे राईट करून घेऊया. सो AOM 100 डिग्री दिलेला आहे, राईट केलं. प्लस AOB दिलाय का, AOB नाही दिलेलं, तेच तर आपल्याला फर्स्ट क्वेश्चन मध्ये फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सो AOB ॲज इट इज राईट करूयात आणि BON चं मेजर दिलेलं आहे की नाही 35 डिग्री, ते राईट करूयात. इज इक्वल टू 180 डिग्री. आता 100 प्लस 35 किती झाले, 100 प्लस 35 135 इज इक्वल टू 180 डिग्री. आता मेजर ऑफ अँगल AOB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणून त्याला एकट्याला लेफ्ट हँड साईडला ठेवूयात आणि 135 डिग्रीला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे प्लस आहे, तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल तेव्हा त्याचं साईन सुद्धा चेंज होतं, सो प्लसचं मायनस होणार. सो मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 135 डिग्री. 180 डिग्री मधून 135 डिग्री सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 45 डिग्री. सो फर्स्ट क्वेश्चन मधील मेजर ऑफ अँगल AOB आपण फाइंड आउट केलेला आहे 45 डिग्री. आता काय फाइंड आउट करायचंय, मेजर ऑफ अँगल COD. सेम मेथडने आपल्याला फाइंड आउट करावं लागणार मेजर ऑफ अँगल COD. सो चला इथे 1 नाव देऊयात आणि जागा करूयात खाली आणि राईट करूयात. सो हे पहा हा डायमीटर MN आणि हा स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईनवर फॉर्म होणारे सगळे अँगल्स हे 180 डिग्री असतात, म्हणजे MOD प्लस DON किती 180 डिग्री. सो लेट्स राईट हिअर ऑल्सो मेजर ऑफ अँगल DOM प्लस मेजर ऑफ अँगल DON इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स इन अ लिनियर पेअर. आता DON हा जो अँगल आहे त्या अँगल मध्ये 2 अँगल्स आहेत, मग ते कोणते आहेत ते इथे खाली राईट करूया. मेजर ऑफ अँगल DOM प्लस DON मध्ये कोणते अँगल्स आहेत, तर मेजर ऑफ अँगल COD, हे पहा COD आणि CON इज इक्वल टू 180 डिग्री. DOM 100 डिग्रीचा दिलेला आहे प्लस COD आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय की नाही हा अँगल. सो COD ॲज इट इज राईट केला. CON किती दिलेला आहे 35 डिग्री, राईट करूया तिथे इज इक्वल टू 180 डिग्री. आता सेम जे आपण इथं केलेलं आहे त्याच प्रकारे आपल्याला खाली करायचं आहे. सो मेजर ऑफ अँगल COD प्लस 100 प्लस 35 135 इज इक्वल टू 180 डिग्री. COD ला एकट्याला लेफ्ट हँड साईडला ठेवूया आणि 135 ला पाठवूया राईट हँड साईडला. सो मायनस मध्ये चेंज होणार. 180 मधून 135 सबट्रॅक्ट केल्यानंतर 45 रिमेनिंग राहतं. सो मेजर ऑफ अँगल COD झालेला आहे 45 डिग्री. सो फर्स्ट जो आपल्याला क्वेश्चन विचारला होता त्याचा आन्सर आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. मेजर ऑफ अँगल AOB, हे पहा AOB 45 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल COD
किती आहे 45 डिग्री. चला आता हा जो सेकंड क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करायला घेऊया. सो शो दॅट आर्क ए बी इज कॉन्ग्रुएंट टू आर्क सी डी. कुठे ए बी आणि सी डी? ओके, आता आपण काय पाहिलं की हा अँगल म्हणजे AOB हा 45 डिग्रीचा आहे आणि अँगल COD हा सुद्धा 45 डिग्रीचा आहे. मग जर हे अँगल्स 45 डिग्रीचे आहेत म्हटल्यावर हे अँगल्स कसे झाले? कॉन्ग्रुएंट झाले. मग या अँगल्समुळे जे आर्क्स तयार झालेले आहेत ते आर्क सुद्धा कसे असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग या आर्क्स वरच्या ज्या या कॉर्ड्स आहेत त्या सुद्धा तर कॉन्ग्रुएंट असणार आहेत. हो की नाही? गोष्ट क्लिअर झाली का तुम्हाला? अँगल्स कॉन्ग्रुएंट म्हटल्यावर आर्क कॉन्ग्रुएंट, आर्क कॉन्ग्रुएंट म्हटल्यावर त्याच्यावर फॉर्म झालेल्या ज्या कॉर्ड्स आहेत, कॉर्ड AB, कॉर्ड CD या सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. आता कॉर्ड बद्दल त्यांनी नंतर थर्ड क्वेश्चन विचारलेला आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये त्यांनी आर्क बद्दल विचारलंय, पण आता आपण डिस्कस केलं की नाही अँगल कॉन्ग्रुएंट बरोबर म्हटल्यावर आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट. चला इथे सोल्युशन राईट करून घेऊयात मग. सो मेजर ऑफ आर्क AB is equal to measure of angle AOB. Arc AB is equal to measure of angle AOB. AOB 45 डिग्रीचा आहे म्हटल्यावर आर्क AB हा सुद्धा 45 डिग्रीचाच असणार आहे. फ्रॉम 1 हे पहा आपण या आधीच्या क्वेश्चन मध्ये प्रूफ केलं होतं की नाही की मेजर ऑफ अँगल AOB हा 45 डिग्रीचा आहे. AOB 45 डिग्रीचा आहे. मग त्याच्या समोरचा आर्क AB हा सुद्धा 45 डिग्रीचा असणार आहे. मग हे इक्वल झाले म्हणून इथे खाली येता नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूया. आर्क CD, आर्क CD हा सुद्धा इक्वल असणार आहे COD ला बरोबर. इज इक्वल टू 45 डिग्री फ्रॉम 2. हे पहा इथे COD 45 डिग्री. हा जो अँगल आहे COD किंवा आपण DOC असेही म्हणू शकतो हा 45 डिग्रीचा आहे म्हटल्यावर त्याच्यावर जो फॉर्म झालेला आर्क आहे तो सुद्धा 45 डिग्रीचा असणार. सो इथे आपण रितसर सगळं राईट करून घेतलेलं आहे. आता हे दोन्हीही अँगल्स 45 डिग्रीचे आहेत आणि दोन्ही आर्क्स हे 45 डिग्रीचे आहेत. याचाच अर्थ दोन्ही आर्क्स कसे झाले? कॉन्ग्रुएंट झाले. मग राईट करूयात खाली मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क CD फ्रॉम 1 and 2. From 1 and 2. So arc AB is congruent to arc CD. Reason write करूया. If the measures of two arcs of a circle are same, then the two arcs are congruent. झालं प्रूफ करून. चला आता थर्ड कॉर्ड बद्दल आपल्याला विचारलंय. आता किती वेळा सांगायचं की जर अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत तर त्यांच्यावर जे फॉर्म झालेले आर्क्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत आणि त्यांच्या ज्या कॉर्ड्स आहेत त्या सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. चला खाली राईट करून देऊयात आपण. हे पहा अशा प्रकारे राईट करणार. आर्क AB इज कॉन्ग्रुएंट टू आर्क CD. सो कॉर्ड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड CD. रिझन राईट करूया. द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. सिंपल. हे झाले आपल्या सेकंड क्वेश्चनचे कम्प्लीट आन्सर. अशा प्रकारे इथे आपला या टेक्स्टबुक मधील सगळ्यात लास्ट प्रॅक्टिस सेट 17.2 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे.